नमस्कार. खरं तर आजपासून आपली MHT CET 2024साठी जी ॲडमिशन काउन्सिलिंग सिरीज आहे ती स्टार्ट करतोय. म्हणजे आज माझा हा पहिला व्हिडिओ आहे. आजपासून जोपर्यंत तुमचं ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होत नाहीत तोपर्यंत माझी डेली म्हणणार नाही, परंतु जशी गरज आहे त्यानुसार माझे व्हिडिओज तुम्हाला सकाळी 8 ते 10च्या दरम्यान तुम्हाला मिळतील. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो सुरुवात असणार आहे या ॲडमिशन काउन्सिलिंग प्रोसेसचा आणि तो खूप महत्त्वाचा असणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की ॲडमिशन प्रोसेसमध्ये स्कॅम्स कशा प्रकारे केले जातात, पेरेंट्स सोबत तुमच्यासोबत तुमच्याकडून कसे पैसे घेऊन तुमची दिशाभूल केली जाते किंवा फसवणूक केली जाते. मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला स्टार्ट करण्याऐवजी माझी फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, आजचा जो व्हिडिओ असेल तो शक्य असेल तर तुमच्या पेरेंट्स सोबत बघा किंवा हा व्हिडिओ तुमच्या पेरेंट्सला पण दाखवा. कारण तुम्ही तुमचं काम केलेलं आहे, तुम्ही चांगला अभ्यास केलेला आहे, मागची 2 वर्षे सगळ्या विद्यार्थ्यांना यावर्षी चांगलं पर्सेंटाईल पण मिळणार आहे. मग आता जी जबाबदारी आहे ना ती पेरेंट्सची पण आहे आणि तुमची पण आहे. या दोघांनी तुम्ही मिळून हे डिसिजन्स घ्यावे लागणार आहेत पुढचे जे 2-3 महिने असणार आहेत ते ॲडमिशन प्रोसेस दरम्यान. त्यामुळे पेरेंट्सनी सुद्धा हा व्हिडिओ बघणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे शक्य असेल तर आपल्या पेरेंट्सला सुद्धा हा व्हिडिओ दाखवा. आता गेली 2-3 वर्ष जर मी बघाल ना तर हे स्कॅम्स वगैरे भरपूर वाढले आहेत या ॲडमिशन प्रोसेसमध्ये शक्य करून. कारण का 3 वर्ष गेली विद्यार्थ्यांना आम्ही बघतोय ना, असे विद्यार्थीसुद्धा बघितले ज्यांचं पर्सेंटाईल चांगलं आहे, रँक चांगले आहे, तरीसुद्धा चांगली कॉलेजेस मिळाले नाहीत फक्त त्यांच्या एका मिस्टेकमुळे. मग या चुका आपल्याकडून होता कामा नये यासाठी हा पहिला व्हिडिओ बनवतोय जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. पुढचे 2 ते 2.5 महिने जेवढा वेळ तुमची ही ॲडमिशन प्रोसेस चालणार आहे त्यामध्ये वेगवेगळे स्कॅम्स कसे तुमच्यासोबत केले जातात आणि त्यापासून आपण कसं बचाव करायचा आहे याबद्दल सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता सुरुवातीला स्कॅमचा पहिला आणि सगळ्यात मेन म्हणजे प्रकार काय तर तुमची जे सोशल मीडिया साईट्स आहेत त्याच्यावरती वेगवेगळे तुम्हाला मेसेजेस पाठवणे. एक उदाहरण सांगतो. 2-3 दिवसापूर्वी मी व्हॉट्सॲपला सुद्धा सांगितलं होतं, एक विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याला एका टेलिग्राम चॅनलवरून मेसेज आला की 2024चे MHT CET 2024चे जे पेपर्स आहेत ते लीक्ड पेपर्स आम्ही तुम्हाला सेंड करतो, तुम्ही फक्त ते पेपरचा अभ्यास करा आणि एक्झामला जा. आणि विशेष म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवला. आतापर्यंत 3 विद्यार्थ्यांचे ते मेसेज आलेले आहेत, ते अजूनही सेव्ह आहेत, मी ग्रुपला सुद्धा सेंड केले होते. त्या विद्यार्थ्यांनी त्या टेलिग्राम चॅनलवरती विश्वास ठेवला, त्यांनी जे सांगितलेली अमाऊंट होते ती पैसे सेंड केले. एका विद्यार्थ्याने 4500 असे 2 वेळा रक्कम सेंड केली. 9000 रुपीज त्या विद्यार्थ्याने त्या माणसाला सेंड केले आणि एक्झामच्या आधी 6 दिवस त्यानं आपले चॅनल ब्लॉक करून टाकलं. म्हणजे जे टेलिग्राम चॅनल होतं त्यानं ब्लॉक करून टाकले. मग विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले की दादा असं एका चॅनलवरती आम्ही पैसे भरले होते लीक्ड पेपरसाठी आणि पेपर आम्हाला मिळणार आहेत म्हणून आम्ही एकतर अभ्याससुद्धा केला नाही आणि या गैरसमजातून राहिले की ते पेपर्स आम्हाला मिळतील आणि आता त्यांना ते पेपरसुद्धा मिळाले. हा पहिला स्कॅमचा प्रकार आहे. जे काही तुम्हाला फेक मेसेजेस वगैरे येतात व्हॉट्सॲपवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती ज्याच्यामधून तुम्हाला शॉर्टकट मेथड सांगितलं जातात की आम्ही तुम्हाला इथं ॲडमिशन करून देऊ, या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. हे आहे पहिला स्कॅमचा प्रकार. दुसरा एक प्रकार आहे की डोनेशन किंवा मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स आहेत त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना कॉल येतात. एक 4-5 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. यवतमाळचा एक विद्यार्थ्याचा कॉल होता की त्या विद्यार्थ्याला पुण्यामधून बाणेरमधून एक कॉल आला होता आणि त्या माणसाचं असं म्हणणं होतं की तुम्हाला VIT कॉलेज जे आपलं आहे VIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिबवेवाडीमध्ये हे कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये आम्ही तुम्हाला 8 ते 10 लाखामध्ये CS ॲडमिशन करून देतो, फक्त आम्हाला ती डॉक्युमेंट्स वगैरे सगळी पुढची प्रोसेस आम्हाला प्रोसेस करायचं आहे. मग विद्यार्थ्याने मला ते कॉल त्यांचे जे म्हणजे त्यांचे डिटेल्स वगैरे सेंड केले. फक्त एक सांगायचं आहे, हे कॉल्स आपल्याला नक्की वाटतात की हे विश्वासू असतील, हे आपलं ॲडमिशन करून देतील, परंतु जर तुम्ही बघाल VIT कॉलेजच्या वेबसाईटवरती त्यांनी क्लिअरली मेन्शन केले की आम्ही कोणत्याही थर्ड पार्टीकडून ॲडमिशन्स करून घेत नाहीत. म्हणजे ज्या मॅनेजमेंटच्या सीट्स तिथं नाहीच आहेत, परंतु मॅनेजमेंटच्या जरी सीट्स असतील तरी त्या सीट्ससाठी तुम्हाला संबंधित त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचा आहे. कोणत्याही इतर व्यक्तींकडून किंवा थर्ड पार्टी बोलतात ना त्यांच्याकडून आपल्याला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन सीट घ्यायची नाही. हे तुमच्याकडून पैसे घेऊ शकतात आणि त्यानंतर तुम्हाला ते सीट्स वगैरे काही देणार आहेत. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, या दुसऱ्या स्टेपमध्ये जर तुम्हाला मॅनेजमेंट कोटा किंवा डोनेशन भरून जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष त्या कॉलेजमध्ये व्हिजिट करा, तिथल्या ॲडमिशन डिपार्टमेंट सेलला भेटा, काय प्रोसेस आहे ती जाणून घ्या. इतर कुणाकडूनही या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होऊ नका.
फक्त त्या कॉलेजच्या ॲडमिशन्स प्रोसेसमध्ये म्हणजे त्यांचं जे ऑफिशियल जे कॉलेजचं सेल आहे त्यामध्ये जाऊन ही एन्क्वायरी करा. ही होती दुसरी स्टेप. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय, प्रोव्हिजनल ॲडमिशन. आता गेल्या 2-3 वर्षात बघाल ना, ज्या कॉलेजेसमध्ये सीट्स भरत नाहीत म्हणजे तिन्ही कॅप राऊंड नंतर सुद्धा ज्यांच्या सीट्स वॅकंट राहतात ते काय करतात, आत्तापासून ॲडमिशन तुम्हाला द्यायला स्टार्ट करतात. म्हणजे तुम्हाला सुद्धा कदाचित कॉल येत असतील बघा की आम्ही आमच्या इथे तुम्हाला आता ॲडमिशन देऊन ठेवतो, ज्यानंतर तुमचा सीईटीचा रिझल्ट येईल त्यानंतर फक्त तुम्ही काय करा, आपली जी डॉक्युमेंट्स आहेत ना वगैरे, म्हणजे सीईटी रिझल्ट डॉक्युमेंट्स वगैरे ती फक्त आमच्याकडे द्या. आणि ते बोलत आहेत की आता सीईटीचं ॲडमिशन म्हणजे प्रोव्हिजनल ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी फक्त तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, तुमचं जे LC वगैरे असेल ते आमच्याकडे जमा करा. हे तुमच्यासोबत सुद्धा होत असेल. आता मला वाटतं ही 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका विद्यार्थ्यानं असंच एका पुण्यातल्या चांगल्या म्हणजे ठीकठाक कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन ठेवलं, प्रोव्हिजनल ॲडमिशन कन्फर्म पण केलं आणि ज्यावेळी तुम्ही ते ॲडमिशन तो कॅन्सल करायला गेला कारण का त्याला कॅपमध्ये त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळालं, ते डॉक्युमेंट्स देण्यासाठी इग्नोर करत होते. म्हणजे डॉक्युमेंट्स देण्यासाठी ते टाळाटाळ करत होते थोडक्यात. मग सांगण्याचा उद्देश इतकाच आहे तुमच्यासाठी की ज्यावेळी तुम्ही प्रोव्हिजनल ॲडमिशन एखाद्या कॉलेजमध्ये करून ठेवताय की आपली सीट एक कन्फर्म असावी यासाठी, त्यावेळी सगळ्या गोष्टी त्यांना जाणून घ्या. मोस्टली पॅरेंट्सनी त्यांच्यासोबत बोला की समजा जर आम्हाला बेटर कॉलेज मिळालं तर तुम्ही आमचं ॲडमिशन कॅन्सल करून आमची फीज त्यानंतर आपली डॉक्युमेंट्स ही व्यवस्थित वेळेमध्ये परत करणार आहात का, हे खूप गरजेचं आहे. खूप कॉलेजेस काय करतात, तुमचं ॲडमिशन करून घेतात आणि तुमची दिशाभूल करून टाकतात की आमचं कॉलेज बेस्ट आहे, आमच्या इथेच चांगले प्लेसमेंट्स वगैरे होतात. या गोष्टी करू नका. प्रोव्हिजनल ॲडमिशन्स करताय ना, पूर्ण माहिती ह्या कॉलेजची आणि त्यानंतर पुढचं पाऊल उचला. आता चौथा स्कॅम आणि सगळ्यात म्हणजे काय, जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो आहे तुमची फेक काउन्सिलिंग. फेक काउन्सिलिंग म्हणजे काय, आता तुम्हाला पुढचे 2-3 महिने माहितीच नाही की ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, कोणत्या स्टेप्स करायचे आहेत. मग जर तुम्ही बघाल तर त्या बाजारात भरपूर फेक काउन्सिलर्स वगैरे फिरतात आणि सांगतात की आम्हाला 1000 तुम्ही आम्हाला इतकी स्पेसिफिक अमाऊंट द्या, आम्ही तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवून देऊ, तुमची कॉलेज लिस्ट बनवून देऊ वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मग हे काउन्सिलर्स काय करतात तर तुमच्याकडून एक स्पेसिफिक 1000 रुपये किंवा काही अमाऊंट घेतील आणि तुमचं पर्सेंटाईल वगैरे घेतील आणि सगळ्या विद्यार्थ्यांना जेवढे एनरोल झालेत ना सगळ्यांना एकच कॉमन लिस्ट तुम्हाला कॉलेजची लिस्ट तुम्हाला बनवून देतील. ह्या काउन्सिलिंगपासून थोडं सावधान राहा. जिथं तुम्हाला माहिती आहे की त्या पर्सनवरती विश्वास आहे किंवा त्या पर्सनमध्ये तुम्हाला माहिती आहे की हा काउन्सिलिंगमध्ये यांना एक्सपर्टीज आहे किंवा यांना आधी काही केलं आहे काउन्सिलिंग वगैरे, त्यांच्याकडूनच तुम्ही काउन्सिलिंग घ्या. हे जे फेक काउन्सिलर्स असतात ना, यांच्या चुकीच्या ॲडवाईसमुळे तुम्ही तुमची 4 वर्ष एका बेटर कॉलेजमध्ये घालवण्याऐवजी एका वर्स्ट कॉलेजमध्ये सुद्धा येऊ शकता. कारण का पुढचे जे 2 ते 2.5 महिने आहेत ना, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला योग्य गायडन्स करणं, तुम्हाला सांगणं की ही गोष्ट करण्याऐवजी हे कॉलेज चांगलं आहे. तुम्हाला 2 गोष्टी मॅनेज कराव्या लागणार, एक आहे चांगलं कॉलेज आणि एक आहे चांगली ब्रँच. या दोघांमध्ये आपल्याला समन्वय साधून तुम्हाला एक बेस्ट कॉलेज फाइंड करावं लागणार आहे. त्यामुळे ही जी फेक काउन्सिलिंग वगैरे असते ना, त्यांच्यापासून थोडं सावधान राहा. आणखीन एक, जे विद्यार्थी मला विचारत होते की आम्ही सुद्धा पर्सनल काउन्सिलिंग करतो आणि ही पर्सनल काउन्सिलिंगचं थोडक्यात सांगतो की अजून आम्ही रजिस्ट्रेशन स्टार्ट केलं नाही. मला वाटतं 25 ते 30 मेच्या दरम्यान आम्ही पर्सनल काउन्सिलिंगची बॅच स्टार्ट करू. फक्त होतं असं की ती बॅच खूप लवकर फुल होते, कारण का 2-3 वर्षात जर बघाल ना, लिमिटेड सीट्स आम्ही विद्यार्थ्यांच्या घेतो आणि ते खूप लवकर फुल होते. त्यामुळे मी त्यावेळी नोटिफाय करेलच चॅनलवरती. त्यामुळे लवकरात लवकर त्यावेळी तुम्ही इनरोल करा. आता काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला आम्ही काय प्रोव्हाइड करतो हे थोडक्यात आयडिया देतो. एक म्हणजे काय, 24/7 डाऊट सपोर्ट. कोणत्याही स्टेपला कधीही डाऊट असेल तर डायरेक्टली मी माझी पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर तुमच्यासोबत शेअर केलेला असतात. तुम्ही डायरेक्टली मला कॉल करून तुमची स्टेपला तो डाऊट क्लिअर करू शकता. दुसरं आहे तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज कुठे हवं आहे, त्यानंतर तुमचे स्पेसिफिकेशन्स काय असतात की मला स्पेसिफिक मुंबईला हवं आहे, पुण्याला हवं आहे, हॉस्टेल्सला हवं आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थी एक सेपरेट कॉलेज लिस्ट बनवून देतो. तुमचे स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल सीट्सला आम्ही पर्सनली तुम्हाला गाईड करतो की तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये अटेम्प्ट करायचं आहे. आणि ज्या स्टेप्स असतात काउन्सिलिंगच्या, उदाहरणार्थ ऑप्शन फॉर्म पेरिंग, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, स्क्रुटिनी सेंटर, त्यानंतर कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स, यामध्ये तुम्हाला आम्ही पर्सनली मीटिंग्सद्वारे गाईड करत असतो. ही आमच्या जनरली काउन्सिलिंगची ओव्हरव्ह्यू आहे. जास्त आता सांगत नाही, त्याबद्दल डेडिकेटेड व्हिडिओ त्यावेळी नक्की बनवेन. आता पुढचा एक स्कॅमचा प्रकार आहे तो म्हणजे काय, ते एक आहे जे तुमच्या आता तुम्ही ज्यावेळी फॉर्म्स वगैरे बनायला जातात, तुम्ही ॲडमिशन प्रोसेस ज्यावेळी स्टार्ट होईल त्यावेळी काय करावं लागेल तर मोस्ट ऑफ दी विद्यार्थी काय करतात तर सायबर सिक्युरिटी किंवा ते जे आपली सायबर सेंटर्स वगैरे असतात तिथे फॉर्म्स वगैरे भरून ठेवतात आणि त्या जे सायबर सेंटर्स वगैरे आहेत किंवा सायबर कॅफेज वगैरे आहेत त्यांचे टाईप असतात कॉलेजसोबत. मग ते काय करतात, त्यांच्याकडे तुम्ही लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिलेला असतो की माझा हा लॉग इन आय डी आणि पासवर्ड सेट करा, हा तुमच्याकडे पण असतो परंतु त्यांनी सुद्धा सेव्ह केलेला असतो. आणि जनरली ही जी इन्फॉर्मेशन आहे ना ती कॉलेजला देण्याचं काम ही सायबर कॅफेवाले वगैरे
करतात. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन ही सगळी डिटेल्स पुढच्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये भरणार आहात ना, त्यावेळी शक्य असेल त्यावेळी तिथला जो पासवर्ड असेल ना तो घरी येऊन चेंज करा, जेणेकरून तुमचं जे अकाउंट आहे ते कोणीही ॲक्सेस करणार नाही. त्यानंतर पुढची एक स्कॅमचा प्रोसेस मला एक सापडली, ती एक आहे काय तर तुम्हाला चुकीचा गायडन्स देणं. आता ज्यावेळी तुम्ही पहिली स्टेप असते ना आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसची, ती असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. FC सेंटर. FC सेंटर कोण असतात? जी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तिथं जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे केले जातं. ज्यावेळी तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन वगैरे कराल ना, त्यावेळी तुमच्याकडून काही म्हणजे FC सेंटर्स काय करतात तर लॉग इन ID पासवर्ड त्यांच्याकडे ठेवून घेतात आणि तुम्हाला मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ काय करतात तर म्हणतात की आता तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलंय, आता कॉलेज लिस्टला सुद्धा तुम्ही आमच्याच इथे या आणि आमच्याकडून कॉलेज लिस्ट भरून घ्या. आणि ज्यावेळी ते कॉलेज लिस्ट भरतात त्यावेळी पहिल्या कॉलेजचं नाव हे आपलं टाकतात आणि नंतर मग बाकीचे कॉलेजेस टाकतात. आणि CET सेलचा एक रूल आहे की ज्यावेळी तुम्ही कॉलेज लिस्टचा फॉर्म भरता, जर त्या लिस्टमधलं पहिलं कॉलेज जर तुम्हाला अलॉट झालं तर तुम्ही कंप्लीटली त्या कॅप राऊंडच्या प्रोसेसच्या बाहेर निघून जाता. तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं. ही सगळ्यात इम्पॉर्टंट एक रूल आहे. हा रूल मी त्यावेळी नक्की एक्सप्लेन करेल, कारण का हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही कॉलेज लिस्ट भरताय, ऑप्शन फॉर्म भरताय, सगळ्याच्या सगळ्या प्रोसेसला OTP जो असणार आहे तो तुमच्या नंबरवरती येणार आहे. तो OTP कुणासोबतही शेअर करू नका. तो OTP जर शेअर करत असाल तर शक्य तितकी काळजी घ्या, जो डिटेल्स तो भरतोय तो व्यवस्थित भरतोय की नाही. हे होते FC सेंटर्समध्ये जे स्कॅम्स होतात. त्यानंतर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा काही FC सेंटर्स काय करतात तर डॉक्युमेंट्स वगैरे ठेवून घेतात. तसं काहीही करायचं नाही. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर फक्त ते स्टॅम्प मारतात आणि ती डॉक्युमेंट्स तुम्हाला परत देतात. ती डॉक्युमेंट्स परत तुम्हाला घरी येऊन जायचं आहे. कारण हे जे स्कॅम्स वगैरे सांगतोय ना, हे जशा त्या पुढच्या स्टेप्स येतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, त्यावेळी मी अजून तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय. फक्त आता एक जनरल आयडिया देतोय. आणि एक पुढचा स्कॅम आहे तो आहे तुमच्या फेक कॉलेज साईट. आता तुम्ही ज्यावेळी कॉलेजचा रिसर्च कराल ना, मोस्ट ऑफ द विद्यार्थी काय करतात, हे कॉलेज कसं आहे गुगलवरती सर्च करतात आणि मोठमोठ्या साईट्स पण आहेत, shiksha.com, collegedunia.com. जर या साईट्सवरती बघाल जनरली हा जो डेटा आहे तो अपडेटेड नाही आहे. तुम्हाला काय वाटतं की काही कॉलेजेसची रँकिंग वाढवून सांगितलं आहे. एक साधं नॉर्मल कॉलेज असतं, त्यांचं पॅकेज दिलेलं असते ॲव्हरेज पॅकेज 12 LPA, जिथं प्लेसमेंट पण होत नाही ते प्लेसमेंट्स ते वाढवून रेकॉर्ड सांगितले जातात. का? कारण का या साईट्सला त्यांचं मॉनिटायझेशन किंवा त्या कॉलेजकडून फंडिंग मिळालेलं असतं की आमचा डेटा तुम्ही चांगला दाखवा जेणेकरून आमच्या इथे ॲडमिशन्स व्हावेत. मग या फेक साईट्स वाचून सावलात. खरं तर बघाल ना, जिथं तुम्ही जाल कोणतीही साईट घ्या, कोरापासून कॉलेज दुनियापासून सगळ्या साईट्सवरती हे नको ते डेटा जे आहे ते एक्झॅगरेट करून सांगितले आहेत. म्हणजे वाढवून चढवून सांगितलंय की हे कॉलेज इतकं आहे, इतका कॅम्पस आहे वगैरे वगैरे. तुम्हाला इतकंच सांगतो, या पुढच्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये रिसर्च करताय ना, शक्य तर त्या कॉलेजचे स्टुडंट वगैरे कोणी ओळखीचे असतील त्यांच्याशी बोला, सिनियर्सशी बोला, जेणेकरून तिथे खरी परिस्थिती काय याची आयडिया तुम्हाला व्हावी. या ज्या साईट्स असेल ना यांच्यापासून थोडं तुम्ही सावधान राहा. कारण आजचा जो व्हिडिओ होता ना, हे जे स्कॅम्स वगैरे चालत आहेत बाजारामध्ये त्याबद्दल होता. कारण का मी बघितलंय गेली 2-3 वर्ष पेरेंट्सनी इतकी स्वप्न बघितली असतात की माझ्या मुलाने एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकावं, जे पर्सेंटेज तुम्हाला मिळाले त्याच्यावरती बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळावं आणि त्याच्यामध्ये तुम्ही शिकावं, ही पेरेंट्सची इच्छा असते. परंतु या ज्या गोष्टी चालतात ना त्या गोष्टीमुळे पेरेंट्सची खरंच मी आश्चर्य वाटतं की पेरेंट्सला सुद्धा वाईट वाटतं की या गोष्टीमुळे मुलाचं जे ॲडमिशन आहे ते रखडले किंवा चुकीच्या ठिकाणी झाले. आणि एक स्पॉट राऊंडमध्ये एक प्रकार असतो की स्पॉट राऊंडमध्ये काही कॉलेजेस काय करतात, स्पॉट राऊंड म्हणजे ज्या सीट्स कॅप राऊंड थ्रू उरलेल्या असतात त्या सीट्स ते काय करतात तर तिथं टोटल फीस भरून सीट्स भरून घेतात. मग ते काय करतात, तुम्हाला एक खोटी आमिष दाखवतात की तुम्ही आत्ता मेकॅनिकलला ॲडमिशन घ्या आणि मेकॅनिकल नंतर फर्स्ट इयरला एक ऑप्शन असतो ब्रँच चेंज ऑप्शन. मग त्यावेळी तुम्ही काय करू शकता तर ब्रँच चेंज करू शकता. मग त्यावेळी आम्हाला CS देतो. हे झालंय 2-3 वर्षापूर्वी. मला अजूनही आठवतंय विद्यार्थ्यानं या इलेक्ट्रिकल ब्रँचला ॲडमिशन घेतलं ज्याच्यामध्ये त्याला काहीही इंटरेस्ट नव्हता. 1 वर्षानंतर ज्यावेळी ब्रँच चेंजचा ऑप्शन आला त्यावेळी त्या कॉलेजमध्ये त्या ब्रँचमध्ये ऑप्शन्स म्हणजे जी CS ब्रँच होती त्याच्यामध्ये व्हॅकन्सीच नव्हती, तर ती ब्रँचमध्ये ती अपग्रेडेशनचा पर्यायच नव्हता. त्यामुळे ब्रँच चेंज ऑप्शन खूप रेअर असतो. तुमचा CGPA मॅटर करतो, त्या ब्रँचमध्ये व्हॅकन्सी मॅटर करते, खूप गोष्टी मॅटर करतात. या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. कारण तर आजचा जो व्हिडिओ होता ना हा कम्प्लिटली ही जी ॲडमिशनची स्कॅम प्रोसेस आहे ना त्याबद्दल होता. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला इतकं सांगा की तुमचे जे काही डाऊट्स आहेत ना प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कळवत का, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळे डाऊट्स क्लिअर करेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.